आज आपण वरईचा मसाले भात कसा करणार आहोत हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। आपण आता ही वरई 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर हिरवी मिरची, एक मीडियम साईजचा बटाटा छोट्या आकारामध्ये कट करून घेतलाय, लाल मिरची पावडर, जिरं आणि शेंगदाणे। आता आपण यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया। हे बघा आपलं तेल आता व्यवस्थित गरम झालेलं आहे। आपण त्यामध्ये जिरं टाकून घेऊया 1 चमचा। त्यानंतर त्यामध्ये जे हिरवी मिरची वाटली होती आपण ती टाकून घेऊया। आता आपण ह्यामध्ये एक बटाटा जो मीडियम साईजचा कापून घेतला होता तो टाकून घेऊया आपण ह्यामध्ये। तो 2 मिनिट आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया ह्या हिरवी मिरचीच्या पेस्टमध्ये। आता तुम्ही बघू शकता आपला बटाटा एकदम व्यवस्थित आता फ्राय झाला आहे। आपण त्यामध्ये आता शेंगदाणे टाकून घेऊया, ते पण 2 मिनिटं फ्राय करून घेऊया त्यामध्ये। तेलामध्ये पूर्ण व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं ते फ्राय करून घ्यायचे। आता आपण ह्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा वाटून टाकलेला होता, त्याच्यामुळे आता त्याच्यात फक्त कलर येण्यासाठी आपल्याला थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची आहे। ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकता। आता मीठ टाकून घेऊया आपण ह्यामध्ये चवीप्रमाणे। आता आपण लगेचच ह्याच्यामध्ये जी वरई धुवून ठेवली होती ती टाकून घेऊया। आता आपण हे एकजीव पूर्ण करून घेऊया व्यवस्थित। हिरवी मिरची, ठेचा, लाल मिरची पावडर, बटाटे, शेंगदाणे जे आपण टाकले होते त्या वरईमध्ये हे सगळं एकत्र करून घेऊया। ह्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकायचं, अर्धा ग्लास ह्या हिशोबाने। आता बघा ह्या प्रमाणामध्ये आता पाणी टाकून घेतलेलं आहे। आता आपण ही 5 मिनिटं हे शिजवून घेऊया। ह्याला वेळ लागत नाही, हे लगेच शिजून होतं पटदिशी। हे पहा आता तुम्ही बघू शकता आपण त्याला 5 मिनिटं वाफवून घेतलेला आहे। किती व्यवस्थित आता आपला हा भात तयार आहे आणि एकदम व्यवस्थित मऊ असा लुसलुशीत झालेला आहे, तुम्ही बघू शकता। हे पहा, हे बघा, हे पहा अशा प्रकारे आपला उपासाचा वरईचा मसाले भात आता खाण्यासाठी तयार आहे। आता उपासाच्या दिवसात नेहमी साबुदाणे वडे किंवा खिचडी नॉर्मली पदार्थ आपण तोच खातो, तो खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही हा वरईचा उपासाचा मसाले भात 10 मिनिटात होणारा, पटदिशी होणारा आणि चविष्ट असा पटकन करू शकता।